मंत्रालयातील 6वा माळा हा नेहमी गजबजलेला पाहायला मिळायचा, कारण की उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयामध्ये सकाळपासूनच येऊन या ठिकाणी सर्व कामाला सुरुवात करायचे। आणि आता आपण मंत्रालयातील 6व्या माळ्यावरती आहे, ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही कॅबिन आहे। या ठिकाणी आहेत आपण बघू शकता, जी बुधवारी दुर्घटना घडली विमानाची, त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि त्यानंतर संपूर्ण राजकारणामध्ये शोककळाही पसरली आहे। आणि तसंच आपण बघतो या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मंत्रालयातील दालनसुद्धा जे नेहमी उघडू असायचं, पण अजित पवार गेल्यानंतर हे दालन आता बंद आहे। जी चहलपहल या ठिकाणी असायची, नेत्यांची, कार्यकर्त्यांची, सामान्य प्रशासनाची, ज्या फायली या ठिकाणी काम करायच्या, पण आता या ठिकाणी आपण बघतो जी गडबड असायची ती आता गडबड या ठिकाणी दिसत नाही। संपूर्ण जो आपण हा परिसर बघितला, संपूर्ण 6वा मजला, तर या ठिकाणी पूर्ण शुकशुकाट हा दिसून येत आहे। या ठिकाणी कोणतीही चहलपहल ही दिसत नाही आहे। जो नेहमी गजबजलेला हा 6वा माळा असायचा, पण या ठिकाणी कोणतीही गजबजलेली काही दिसत नाही। आणि आपण बघतो पूर्ण शोकशोकाट या ठिकाणी पसरलेला आहे। आणि आपण बघितलं तर जेव्हा मंगळवारी या ठिकाणी कॅबिनेट देखील झाली, त्या दिवशीसुद्धा अजित पवार या कॅबिनेटला उपस्थित होते आणि त्यानंतर ते आपल्या कॅबिनमध्ये देखील आले होते आणि या ठिकाणी त्यांनी संपूर्ण कामकाज देखील केलं होतं। संपूर्ण ज्या योजना आहेत त्या देखील या ठिकाणी पूर्ण केलेल्या, फाईलवरती सिग्नेचर देखील केल्या होत्या आणि या ठिकाणी आपलं कामकाज केलं होतं। आणि त्यानंतर जो बुधवारचा दिवस होता तो पूर्ण आपण बघितलं तर अत्यंत खूप वाईट दिवस होता। त्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे निधन झालं होतं। पण आपण हा बघितलं तर 6वा मजला जो गजबजलेला असायचा, या ठिकाणी आपण बघितलं तर पूर्ण शोककळेमध्ये पसरून गेलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।